आजपासून नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन. संसदेचं हिवाळी अधिवेशन फलदायी ठरण्यासाठी निकोप आणि विधायक चर्चा करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसद सदस्यांना आवाहन. राजकीय स्वार्थासाठी संसदेच्या कामात अडथळा आणत जनभावनेचा अनादर करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांची टीका. योग्य संसदीय वर्तनाची व्यक्त केली अपेक्षा. संसद सदस्यांनी सकारात्मक आणि विधायक चर्चेमध्ये भाग घेत संसदेची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीनं संसदीय शिष्टाचारांचं पालन करावं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना तसंच निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत राज्यपालांना सादर. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची एकमतानं निवड. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार. मुख्यमंत्रीपदाचा चेहराही आजच जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाबाबतचं सूत्र अद्याप ठरलेलं नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं स्पष्ट. आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत कोहली आणि जयस्वालच्या शतकांच्या बळावर भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. ऑस्ट्रेलियाची